बघा आपण पार्ट फर्स्ट बघतोय 12th मॅथमॅटिक्सचं आणि आज आपण चालू करणार आहे चॅप्टर नंबर 3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ठीक आहे, या अगोदर आपण मॅट्रायसिस बघितला, त्याच्या अगोदर आपण बघितला मॅथमॅटिकल लॉजिक. आज आपण स्टार्ट करणार आहोत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. बघा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या काही बेसिक कन्सेप्ट जे होत्या, बेसिक फॉर्म्युले जे होते ते आपल्या 11thला ऑलरेडी झालेले आहेत. ठीक आहे, आता त्यानंतर आपण पुढचे पार्ट्स बघू. बघा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कशाला म्हणायचं. समजा दिलेलं एखादं इक्वेशन असेल आणि त्या इक्वेशनमध्ये जर ट्रिग्नोमेट्री इन्व्हॉल्व होत असेल, दिलेल्या इक्वेशनमध्ये जर ट्रिग्नोमेट्री इन्व्हॉल्व होत असेल तर त्याला आपण म्हणणार ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. जसं की tan θ = 1, या इक्वेशनला आपण काय म्हणणार, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपण घेतलं tan θ = 1, अशा इक्वेशनला आपण म्हणणार ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. किंवा असेल sin θ = 1/2, या टाईपच्या इक्वेशन म्हणजे ट्रिग्नोमेट्री इन्व्हॉल्व होते अशा इक्वेशनला आपण म्हणणार ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ठीक आहे, त्यानंतर बघा सोल्युशन कशाला म्हणायचं, सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. बघा मग आता जर हे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहेत तर यांचं जे काही सोल्युशन आहे ते कशाला म्हणायचं. मग बघा हे जे व्हेरिएबल आहे आपला थिटा, या व्हेरिएबलच्या कोणत्या व्हॅल्यूसाठी हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं आहे. थिटाच्या म्हणजे व्हेरिएबलच्या कोणत्या व्हॅल्यूसाठी हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं आहे त्या व्हॅल्यूला आपण म्हणणार सोल्युशन. त्या व्हॅल्यूला काय म्हणणार, सोल्युशन. बघा मग समजा आपल्याला दिलं आहे tan θ = 1. जर आपण इथे थिटाची व्हॅल्यू π/4 टाकली, थिटाची व्हॅल्यू काय टाकली, π/4, तर π/4 साठी हे इक्वेशन काय होतं आहे, सॅटिस्फाय होतं आहे. म्हणजे आपलं या इक्वेशनचं सोल्युशन आलं π/4, बरोबर आहे. त्यानंतर अजून काही व्हॅल्यू भेटतील थिटाच्या, त्यांच्यासाठी पण हे इक्वेशन काय होणार आहे, सॅटिस्फाय. म्हणजे ते सर्व काय होणार आहे, सोल्युशन. ठीक आहे, जसं इथं sin θ दिलं आहे =1/2, तर आपण जर थिटाची व्हॅल्यू ही 30 टाकली किंवा π/6 टाकली तरी आपल्याला काय भेटतं आहे, 1/2, बरोबर आहे. म्हणजे π/6 म्हणा किंवा 30 म्हणा, म्हणजे थिटाची व्हॅल्यू जर आपण 30 किंवा π/6 टाकली तरी इक्वेशन काय होते, सॅटिस्फाय होतं आहे, बरोबर आहे. म्हणजे व्हेरिएबलच्या ज्या व्हॅल्यूसाठी दिलेलं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन सॅटिस्फाय होत असेल त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणणार, सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ठीक आहे, बघा प्रिन्सिपल सोल्युशन कशाला म्हणायचं, प्रिन्सिपल सोल्युशन. बघा आता समजा आपण पहिलं एक्झाम्पल घेतलं होतं tan θ = 1. पहिलं काय घेतलं होतं, tan θ = 1. आता ह्या थिटाच्या व्हॅल्यू, या थिटाच्या व्हॅल्यू बिटवीन असेल 0 to 2π, 0 to 2π, तर अशा सोल्युशनला आपण म्हणणार प्रिन्सिपल सोल्युशन. ठीक आहे, हा व्हेरिएबल जो आहे किंवा व्हेरिएबलच्या ज्या काही व्हॅल्यू भेटणार आहे त्या जर 0 आणि 2πच्या आत असेल, बिटवीन असेल, तर त्यांना म्हणणार आपण प्रिन्सिपल सोल्युशन. मग आपल्याकडे 7 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, बरोबर आहे. साइन कॉस, टॅन कॉट, सेक कोसेक, या सर्वांसाठी 2 प्रिन्सिपल सोल्युशन भेटतात. प्रत्येकी किती भेटतात, 2. मग पहिलं कोणतं, पहिलं सोल्युशन हे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असतं. पहिलं सोल्युशन कुठे असतं, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. बघा हा फर्स्ट, सेकंड, हा थर्ड आणि हा असतो आपला फोर्थ क्वाड्रंट, बरोबर आहे. हे सर्वांना माहिती आहे. आता पहिल्या क्वाड्रंटमध्ये सर्व ट्रिग्नोमेट्री काय असते, ऑल ट्रिग्नोमेट्री काय असते, पॉझिटिव्ह असते, बरोबर ना. ऑल ट्रिग्नोमेट्री काय असते, पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर सेकंड क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह असतं, साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो. नंतर थर्डमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो आणि लास्टमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतो, बरोबर आहे. पहिल्या क्वाड्रंटमध्ये सर्व 6 ट्रिग्नोमेट्री काय असतात, पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंटमध्ये फक्त साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो. थर्डमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतो, बरोबर आहे. म्हणजे पहिलं जे सोल्युशन आहे आपलं प्रिन्सिपल सोल्युशन हे कुठे भेटणार आहे, फर्स्ट क्वाड्रंटला. जसं की आपण टॅनचं काढलं किती, π/4 कुठे येतो, फर्स्ट क्वाड्रंटला. π/4 म्हणजे 45 कुठे येतो, फर्स्ट क्वाड्रंटला. नंतर sin θ = 1/2 काढलं, 1/2 किती आला, π/6. sin θ = 1/2 साठी सोल्युशन आलं π/6, तो सुद्धा कुठे आलं, फर्स्ट क्वाड्रंटला आलं. मग सेकंड सोल्युशन कुठे येतो, ज्या क्वाड्रंटमध्ये ती ट्रिग्नोमेट्री पॉझिटिव्ह आहे, ज्या क्वाड्रंटमध्ये दिलेली ट्रिग्नोमेट्री पॉझिटिव्ह आहे त्या क्वाड्रंटमध्ये येतं आपलं सेकंड सोल्युशन. जसं की बघा आता tan θचं पहिलं सोल्युशन आलं π/4 1 साठी. ठीक आहे,
आता सेकंड सोल्युशन कुठे येणार, तर टॅन कुठे पॉझिटिव्ह आहे, थर्ड क्वाड्रंटला. थर्ड सोल्युशन कुठे येणार मग, सेकंड सोल्युशन कुठे येणार, थर्ड क्वाड्रंटला. मग काढायचं कसं ते बघा. आता आपल्याकडे थर्ड क्वाड्रंटला जायचं आहे म्हणजे काय करणार, टॅन थिटा इक्वल टू, हे फॉर्म्युले आपण 11th शिकलो आहे, टॅन थिटा इक्वल टू पाय प्लस थिटा. टॅन थिटा इक्वल टू पाय प्लस थिटा. पाय प्लस थिटा म्हणजे थर्ड क्वाड्रंट, बरोबर आहे. मग थर्ड क्वाड्रंटला आपण थिटाची व्हॅल्यू किती काढली, π/4. ती इथे टाकायची. कुठे टाकायची, इथे. आता थिटाची व्हॅल्यू आपण काढलेली किती, π/4. म्हणजे इकडे किती येईल, टॅन पाय प्लस π/4 म्हणजे किती झाले बघा, पाय प्लस π/4 म्हणजे 5π/4. क्रॉस प्रॉडक्ट केला, 4 × π 4π प्लस पाय म्हणजे 5π/4, बरोबर आहे. म्हणजे सेकंड सोल्युशन काय आलं, 5π/4 आणि फर्स्ट होतं π/4. आता हे दोघी सोल्युशन जे आहे ते कुठे येतं, बिटवीन 0 to 2π. दोघी सोल्युशन कुठे येतात, π/4 सुद्धा आणि 5π/4 सुद्धा कुठे येतात, 0 to 2π बिटवीन. ठीक आहे. अशा सोल्युशनला आपण काय म्हणणार, प्रिन्सिपल सोल्युशन. ठीक आहे. जसं की बघा अजून एक बघा, साइन थिटा इक्वल टू 1/2 दिला होता, बरोबर आहे. पहिलं सोल्युशन काय आलं आपलं मग, π/6. पहिलं सोल्युशन काय आलं, π/6. π/6 सुद्धा काय आहे, 0 to 2π बिटवीन येतो, बरोबर आहे. मग आता सेकंड कसा करणार, सेकंड म्हणजे कुठे, आता पहिल्यामध्ये π/6 आला, नंतर साईन कुठे पॉझिटिव्ह येते, सेकंडमध्ये. मग सेकंडमध्ये यायचं म्हणजे काय करणार, हा जो बघा इथे आपला असतो 0, हा असतो π/2 आणि हा असतो पाय आणि हा 2π/3. ठीक आहे. मग आता तुम्ही π/2 प्लस करा किंवा पाय मायनस करा. हा जो आपला पहिलं सोल्युशन भेटलं आहे आपल्याला π/6 साईनसाठी, त्याला काय करा, पाय प्लस π/6 करा किंवा पाय मायनस π/6 करा किंवा π/2च्या पुढे या, म्हणजे आपण सेकंडमध्ये येणार. मग π/2च्या पुढे किती येणार, π/6. ठीक आहे. हे सोपं जातं करायला बघा. म्हणजे सेकंड सोल्युशन काय आलं आपलं, पहिलं सोल्युशन होतं π/6. सेकंड सोल्युशनसाठी साईन सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह होता म्हणून आपण पायमधून वजा केले, म्हणजे आपण परत सेकंडमध्ये येणार. पायमधून वजा किती करणार, तर π/6. बघा किती येतं आहे मग, क्रॉस प्रॉडक्ट केला, 6π. ठीक आहे, मायनस π/6 म्हणजे किती आलं, 5π/6. ठीक आहे. मग आपलं प्रिन्सिपल सोल्युशन काय आले, π/6 आणि 5π/6. ठीक आहे. हे दोघी बिटवीन कुठे येतात, तर 0 to 2π. म्हणजे अशा सोल्युशनला आपण काय म्हणणार, प्रिन्सिपल सोल्युशन. ठीक आहे. प्रिन्सिपल सोल्युशन कोणाला म्हटलं, मग असे सोल्युशन जे 0 to 2π बिटवीन येतात, बरोबर आहे. जे व्हेरिएबलची व्हॅल्यू म्हणजे थिटाची व्हॅल्यू, कुठलाही व्हेरिएबल असो, थिटा असो अल्फा असो, त्यांची व्हॅल्यू जर 0 to 2π मध्ये असेल तर त्याला आपण म्हणणार प्रिन्सिपल सोल्युशन. ठीक आहे. बघा मग पुढचं जनरलाइज सोल्युशन कशाला म्हणायचं, जनरल सोल्युशन म्हणजे काय बघा, आपण इथे टॅनचे 2 सोल्युशन काढले. टॅनचे किती सोल्युशन काढले, 2. पहिलं कोणतं होतं, पहिलं होतं π/4 आणि दुसरं काढलं 5π/4. आता हे झाली प्रिन्सिपल. हेच सोल्युशन आपण जर जनरलाइज केले, काय केले, जनरलाइज केले, तर अशा सोल्युशनला आपण म्हणणार जनरल सोल्युशन. जनरलाइज करायचे म्हणजे काय करायचं बघा. आता पहिलं सोल्युशन होतं समजा π/4, कोणाचं, टॅन थिटा इक्वल टू 1चं. ठीक आहे, π/4. आणि दुसरं काय होतं 5π/4. हे दोघी बिटवीन काय होते, 0 to 2π. आता तुम्ही काय करा, 0 to 2π न राहता इथं 0 to nπ या. काय करणार, 0 to nπ म्हणजे बघा 0 to पहिल्यांदा 2π मध्ये आपल्याला 2 सोल्युशन घेतले, बरोबर आहे. आता 4π जर आलो आपण, 4π आलो तर परत 2 भेटणार, बरोबर. म्हणजे पहिल्या राऊंडसाठी पहिलं सोल्युशन टॅन थिटासाठी पहिलं इथं भेटलं, दुसरं इथं भेटलं, म्हणजे एक राऊंडमध्ये तुम्हाला 2 सोल्युशन भेटले. परत दुसरा राऊंड मारला, बरोबर आहे. म्हणजे परत काय भेटलं, दुसरा राऊंड सुरू करताना पहिलं सोल्युशन इथे भेटलं आणि म्हणजे तिसरं सोल्युशन इथे, चौथं परत इथे, परत राऊंड मारला, 5वं इथे, 6वं इथे. या पद्धतीने म्हणजे पिरियडिसिटी, म्हणजे काय, पिरियडिसिटीनुसार तुम्हाला जे सोल्युशन भेटत जाणार आहे त्यांना आपण म्हणणार जनरल सोल्युशन. ठीक आहे. जसं की बघा आपण साईनसाठी बघू. आता साईनचं पहिलं सोल्युशन काय होतं, π/6. साईन थिटा इक्वल टू 1/2 साठी पहिलं सोल्युशन होतं π/6. ठीक आहे. नंतर दुसरं सोल्युशन काय आलं आपलं, 5π/6. ठीक आहे. बघा एक राऊंड कंप्लीट झाला, म्हणजे आपण 2π पर्यंत आलो. 2πच्या पुढे आलो किती, परत
π/6. 2πच्या पुढे किती आलो π/6. 2π म्हणजे 0 आला बरोबर आहे. म्हणजे परत पुढे π/6 आलो, परत आपल्याला व्हॅल्यू काय भेटली 1/2. म्हणजे आपण π/6 पुढे येतोय कोणाच्या 5π/6च्या, म्हणजे टोटल किती झाले ते 13 π/6. म्हणजे कसं आपण 5π/6 होता त्याच्या पुढे किती आलो आपण परत, किंवा हा जो आपला पहिला 5/6 होता पहिलं सोल्युशन इथलं, ठीक आहे, याच्या पुढे किती आलो, समजा आपलं 5/6 म्हणजे हा अँगल असेल, हा अँगल असेल π/6, हा अँगल किती असेल π/6. आणि आपण परत काय केलं, इथून एक राऊंड कंप्लीट केला, इथपर्यंत आलो, म्हणजे किती ॲड करणार, एक राऊंड कंप्लीट केला म्हणजे 2π. मग पहिल्या सोल्युशनमध्ये आपण 2π ॲड केले, ठीक आहे. किती भेटत आहे, क्रॉस प्रॉडक्ट करा, 6 × 2 12π आणि हा 1π म्हणजे 13π आणि डिनॉमिनेटरचा प्रॉडक्ट 6, म्हणजे पुढचं सोल्युशन आलं 13π/6. आता ह्याच्यासाठी आपण 2π ॲड केले, तसंच पुढच्या सोल्युशनसाठी परत 2π ॲड करणार. मग इथे परत 2π ॲड केले, 5π/6ला परत 2π ॲड करा, किती होत आहे बघा, 6 × 2 12, 12 + 5 17π/6. म्हणजे पुढचं सोल्युशन आलं परत 17π/6. किंवा पाठीमागे जा, निगेटिव्हकडे या, इथे π/6 होता, म्हणजे पुढचं काय येईल, निगेटिव्हकडे काय येणार, तर इथं येणार -7π/6, ठीक आहे. अजून पाठीमागे गेलो तर इथे येणार -11π/6, -11π/6 या पद्धतीने, ठीक आहे. म्हणजे बघा इकडून प्लस करा 2π, किंवा असं येताना 2π मायनस करत चला, याला म्हणणार आपण जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन म्हणजे काय, दिलेलं जे काय प्रिन्सिपल सोल्युशन आहे त्याला आपण जर जनरलाइज केलं विथ पिरियॉडिसिटी तर त्याला आपण म्हणतो जनरल सोल्युशन. मग जनरल सोल्युशन किती भेटू शकता, हे नंबर ऑफ भेटू शकता, डिपेंड ऑन आपण किती पिरियॉडिक टाईम घेतो, किती पिरियॉडिसिटी घेतो आहे, किती राऊंड मारतो, याच्यावर डिपेंड करणार जनरल सोल्युशन. आणि प्रिन्सिपल सोल्युशन किती असणार, तर 2 0 to 2πच्या बिटवीन, ठीक आहे. बघा आपण काही फॉर्म्युले बघू जनरल सोल्युशनचे. जनरल सोल्युशनचे काही फॉर्म्युलेज आहे बघा. समजा आपल्याला दिलेलं असेल sin θ = sin α, ठीक आहे. तर याचं जनरल सोल्युशन काय येणार, आता आपण आताच बघितलं sin θचं जनरल सोल्युशनसाठी θ = बघा n π + -1/n α, हे झालं जनरल सोल्युशन कोणासाठी, sin θ = sin अल्फासाठी. आता कसं बघा sin θ, साइन जो आहे तो आपला पॉझिटिव्ह कुठे आहे, फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये. कुठे पॉझिटिव्ह आहे, फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन हा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे साइनचे जनरल सोल्युशन कुठे येणार, फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये, बरोबर आहे. मग बघा समजा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर आपण काय म्हणणार, इथं बघा फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे राऊंड कंप्लीट होत नाही, 0π आणि मग काय करणार -1/α, बरोबर आहे. यांची व्हॅल्यू टाकणार काय 1 आणि इथे यांची व्हॅल्यू टाकणार -1, म्हणजे इथे काय येणार -1, बरोबर. यांची व्हॅल्यू जर 1 टाकली तर काय येणार -1. म्हणजे आपलं काय येतं बघा sin θसाठी समजा आपण यांची व्हॅल्यू 0 टाकली तर बघा इथं 0 × π म्हणजे 0च होणार, प्लस -1/0 × α. मग आता कुठल्याही संख्येचा घात जर 0 असेल तर तो येतो 1, म्हणजे आपलं आलं अल्फा, बरोबर. हे 0 × π म्हणजे 0, म्हणजे पहिलं सोल्युशन काय आलं अल्फा, बरोबर आहे. फक्त कोण अल्फा कुठे असणार, फर्स्ट क्वाड्रंटला. त्यानंतर समजा यांची व्हॅल्यू आपण 1 टाकली, यांची व्हॅल्यू काय टाकली 1, तर इथं 1 × काय येणार π प्लस -1/, यांची व्हॅल्यू 1 × अल्फा, ठीक आहे. आता पायमधून -1/1 म्हणजे -1 येणार, प्लस हा इकडे पाय 1 × पाय म्हणजे पाय 1 × अल्फा, म्हणजे पायमधून काय वजा करायचं आहे -1 × अल्फा म्हणजे पाय - अल्फा. पाय - अल्फा म्हणजे कोणतं क्वाड्रंट, सेकंड, बरोबर. कोणतं क्वाड्रंट, सेकंड. समजा तुम्ही इथे 2 टाकली, इथं काय टाकली व्हॅल्यू 2π प्लस -1/2 म्हणजे इथे काय येणार प्लस येणार, बरोबर. -1चा घात 2 म्हणजे प्लस होणार, म्हणजे 2π कुठे आला, हा कंप्लीट राऊंड म्हणजे काय झालं 2π, ठीक आहे. इथे व्हॅल्यू टाकली 2π, 2πच्या पुढे किती येणार अल्फा, बरोबर आहे. परत 3 टाकली, 3π म्हणजे बघा इथे 2π आलं,
इथे 3 पाय इथपर्यंत आलं 3 पाय, ठीक आहे. यांची व्हॅल्यू आली 3 पाय आणि -1/3 म्हणजे मायनस, म्हणजे 3 पायमधून कोण वजा करणार अल्फा, म्हणजे आलो परत सेकंड क्वाड्रंटमध्ये, ठीक आहे. याप्रमाणे म्हणजे साइन थिटा इक्वल टू अल्फा च्यासाठी जनरल सोल्युशन काय आलं, n पाय प्लस -1/n इंटू अल्फा, ठीक आहे. तसं कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फासाठी काय येईल बघा. आता कॉस थिटा पॉझिटिव्ह कुठे आहे, फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये बघा, बरोबर, फर्स्ट आणि फोर्थमध्ये. आणि म्हणजे इथं बघा हा जो पाय आहे या पायचा काही संबंधच येत नाही आहे. फर्स्ट आणि फोर्थ म्हणजे 0 इक्वल टू आपण 2 पाय म्हणतो, म्हणजे 1 रोटेशन, म्हणजे इथं पायचा संबंध नाही येतात, डायरेक्टली कोणाचा येतो 2 पायचा. मग इथे कसं येईल आपलं बघा, ट्वाईस n पाय, बरोबर आहे. ट्वाईस n पाय म्हणजे यांची व्हॅल्यू 1 टाका किंवा 2 टाका, काही टाका, म्हणजे ट्वाईस n पाय प्लस अल्फा. काय आलं, ट्वाईस n पाय प्लस आणि मायनस. बघा मायनस केव्हा, जेव्हा आपण फोर्थमध्ये असेल, म्हणजे बघा इथं यांची व्हॅल्यू समजा आपण 1 टाकली तर काय येईल 2 पाय, ठीक आहे. आणि समजा प्लस असेल तर सेकंड क्वाड्रंट, मायनस असेल तर फोर्थ क्वाड्रंट. येते लक्षात, 2 पाय म्हणजे एक रोटेशन कंप्लीट, प्लस असेल तर फर्स्ट क्वाड्रंट, मायनस असेल तर सेकंड क्वाड्रंट. या पद्धतीने कोणाचे येणार, कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फाचं जनरल सोल्युशन. आता टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फा असेल तर बघा, टॅन थिटा हा पॉझिटिव्ह कुठे आहे, फर्स्ट आणि थर्डमध्ये, फर्स्ट आणि थर्डमध्ये बघा. म्हणजे कसं येईल याचं, एक तर फर्स्टमध्ये सोल्युशन असेल किंवा थर्डमध्ये असेल. म्हणजे थिटा कसा येईल, थिटा इक्वल टू n पाय प्लस अल्फा, n पाय प्लस अल्फा. म्हणजे समजा यांची व्हॅल्यू 1 असेल, हां इथे बघा प्रत्येक ठिकाणी n बिलॉंग्स टू झेड आहे, हां n बिलॉंग्स टू झेड, n हा बिलॉंग्स टू झेड पाहिजे, n बिलॉंग्स टू झेड. म्हणजे समजा यांची व्हॅल्यू जर झेड म्हणजे 0 टू इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी इंटिजर आहे, यांची व्हॅल्यू जर 0 असेल तर 0 इंटू पाय म्हणजे 0च प्लस अल्फा, म्हणजे थिटा इक्वल टू काय आलं अल्फा. म्हणजे कोणता क्वाड्रंट, पहिला क्वाड्रंट. यांची व्हॅल्यू जर 1 असेल तर 1 पाय म्हणजे इथे आलो, आणि प्लस अल्फा म्हणजे कुठे आलो, थर्ड क्वाड्रंटला. टॅन कुठे पॉझिटिव्ह आहे, थर्ड क्वाड्रंटला, ठीक आहे. समजा यांची व्हॅल्यू 2 घेतली तर काय 2 पाय प्लस अल्फा, 2 पाय म्हणजे इथे प्लस अल्फा वरती, म्हणजे परत कुठे आलो, फर्स्ट क्वाड्रंटला. यांची व्हॅल्यू जर आपण घेतली 3 तर 3 पाय म्हणजे परत कुठे आलो बघा, हा 2 पाय प्लस पाय म्हणजे 3 पाय, 3 पाय प्लस अल्फा म्हणजे परत आलो थर्ड क्वाड्रंटला, बरोबर आहे. म्हणजे थिटा इक्वल टू n पाय प्लस अल्फा हे जनरल सोल्युशन कोणासाठी आलं, टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फासाठी जनरल सोल्युशन आलं, थिटा इक्वल टू n पाय प्लस अल्फा, n बिलॉंग्स टू झेड. त्यानंतर चौथं जनरल सोल्युशन, समजा आपल्याला दिले असेल साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा, तर याच्यासाठी जनरल सोल्युशन आहे थिटा इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा, थिटा इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा, प्रत्येक ठिकाणी n बिलॉंग्स टू झेड आहे, हे लक्षात ठेवा, यांची व्हॅल्यू बिलॉंग्स टू झेड आहे. समजा आपल्याला दिलेलं असेल कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा, तर याच्यासाठी सुद्धा जनरल सोल्युशन आहे थिटा इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा, n बिलॉंग्स टू झेड. आणि 6वं जनरल सोल्युशन आहे टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा, तर याच्यासाठी सुद्धा जनरल सोल्युशन तेच आहे, थिटा इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा, n बिलॉंग्स टू झेड, ठीक आहे. हे लक्षात ठेवा, आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी हे यूज करायचं आहे, ठीक आहे. टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फासाठी सुद्धा तेच जनरल सोल्युशन आहे, थिटा इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा, n बिलॉंग्स टू झेड. बघा आता आपण सुरू करणार आहे एक्झरसाइज 3.1, ठीक आहे. बघा काय म्हटलं आहे, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. खालील दिलेल्या इक्वेशनचं प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करा, ठीक आहे. बघा कॉस थिटा इक्वल टू 1/2 आपल्याला दिलेलं एक्झाम्पल आहे, म्हणजेच काय कॉस थिटा इक्वल टू कॉस पाय बाय 3, बरोबर ना. कॉस थिटा 1/2 केव्हा असतो, कॉस पाय बाय 3ला.
आणि यालाच आपण कसं लिहू शकतो, कॉस थिटा इक्वल टू कॉस, आता कॉस पॉझिटिव्ह कुठे असतो परत, फोर्थ क्वाड्रंटमध्ये. हे झालं फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. अजून कुठे असतो, फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट म्हणजे काय, 2 पायमधून हा π/3 आपल्याला वजा करायचा आहे. ठीक आहे, म्हणजेच बघा काय आलं, इथून भेटलं थिटा इक्वल टू π/3 आणि इथे बघा काय येतं आहे, कॉस थिटा इक्वल टू कॉस, ही व्हॅल्यू आली 6π - π म्हणजे 5π/6. बरोबर आहे. आता आपण इथे काय म्हणणार, इथे म्हणणार 0 लेस दॅन थिटाची व्हॅल्यू आली π/3 लेस दॅन 2π आहे, आणि इथे पण बघा थिटाची व्हॅल्यू काय आली 5π/6 म्हणजे इथे सुद्धा थिटा म्हणजेच 5π/6 हा लेस दॅन 2π आहे. बरोबर आहे. म्हणजे आपलं प्रिन्सिपल सोल्युशन काय आलं, पहिलं आलं π/3 आणि दुसरं आलं 5π/6. मग आपण इथे म्हणणार देअरफॉर प्रिन्सिपल सोल्युशन इज थिटा इक्वल टू π/3 अँड थिटा इक्वल टू 5π/6. या पद्धतीने आले आपले प्रिन्सिपल सोल्युशन. ठीक आहे. दुसरं बघा, सोपं आहे. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल घेऊ. सेकंड एक्झाम्पल आहे सेक थिटा इक्वल टू 2/√3. सेक थिटा इक्वल टू 2/√3. आता सेक थिटा हा 2/√3 केव्हा असतो, तर तो असतो π/6ला. तो केव्हा असतो, π/6ला. म्हणजेच काय आलं, सेक थिटा इक्वल टू सेक π/6. सेक थिटा इक्वल टू 6π/6. 6π/6 म्हणजेच काय, 2/√3 केव्हा. आणि अँड बघा, आता सेक अजून पॉझिटिव्ह कुठे असतो, तर हा असतो क्वाड्रंट नंबर 4. हा असतो क्वाड्रंट नंबर 4ला. म्हणजे 4थमध्ये जायचं म्हणजे काय करणार आपण, 4थमध्ये जाणार म्हणजे इथं काय ॲड करणार, 2πमधून हे वजा करणार. बरोबर, पहिला π/6 म्हणजे पहिला क्वाड्रंट आला. आता 4थमध्ये जायचं म्हणजे 2πमधून मायनस करणार. म्हणजे इथं काय येणार, सेक थिटा इक्वल टू सेक 2π - π/6. 2π - π/6. बरोबर आहे. आता 2π - π/6 म्हणजेच काय, सेक थिटा इक्वल टू 2π - π/6 म्हणजे किती आले, हे क्रॉस प्रॉडक्ट करा. 6 × 2π म्हणजे 12π. 12πमधून 1π गेला म्हणजे किती राहिले, 11π. बरोबर आहे. बरोबर, 6 × 2 म्हणजे 12π. 12π - π म्हणजे 11π/6. म्हणजे आपला आन्सर काय येतं इथे, सेक थिटा इक्वल टू 11π/6. ठीक आहे. बघा, पहिलं सोल्युशन आलं π/6, दुसरं आलं 11π/6, दुसरं आलं 11π/6. याप्रमाणे आपले दोन सोल्युशन आले. आता दोघी बघा 0 to 2π आहे का, देअरफॉर 0 लेस इक्वल π/6 लेस इक्वल स्ट्रिक्टली लेस दॅन 2π. 0 to 2πच्या बिटवीन आहे, आणि हा सुद्धा 0 स्ट्रिक्टली लेस दॅन 11π/6 स्ट्रिक्टली लेस दॅन 2π. बरोबर, दोघीही 0 to 2πच्या मध्ये आहे. म्हणजे आपलं प्रिन्सिपल सोल्युशन काय आलं, देअरफॉर प्रिन्सिपल सोल्युशन इज, पहिलं आलं थिटा इक्वल टू π/6 आणि दुसरं आलं थिटा इक्वल टू 11π/6. ठीक आहे. या पद्धतीने आपले दोन प्रिन्सिपल सोल्युशन आले. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आता. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला थर्ड, कॉट थिटा इक्वल टू √3. याचं पण काय काढायचं आहे, प्रिन्सिपल सोल्युशन. मग कॉट थिटा हा √3 केव्हा असतो, तर तो असतो π/6ला. कॉट थिटा इक्वल टू कॉट π/6 हा कधी असतो, π/6ला. मग आता याचं सेकंड सोल्युशन काय येईल, कॉट थिटा इक्वल टू कॉट
आता हे झालं π/6 म्हणजे पहिलं क्वाड्रंटचा. ठीक आहे. आता कॉट अजून पॉझिटिव्ह कुठे तर थर्ड क्वाड्रंटला. बरोबर आहे. थर्ड क्वाड्रंटमध्ये जायचं म्हणजे काय करायचं पाय प्लस थिटा करायचं आणि थिटा किती आला आहे आपला π/6. पाय प्लस π/6 म्हणजे बघा इथे आलं देअरफॉर कॉट थिटा इक्वल टू कॉट π/6 आणि इथे काय भेटलं कॉट थिटा इक्वल टू कॉट बघा पाय प्लस π/6चा क्रॉस प्रॉडक्ट केला 6 × पाय 6 पाय प्लस पाय म्हणजे किती झाले 7 पाय 7 π/6. ठीक आहे. सिन्स आता हे दोघी काय होतं आहे की जो आपला π/6 आहे हा सुद्धा 2π पेक्षा लहान आहे आणि 0 पेक्षा मोठा आहे आणि इकडे सुद्धा हा 7 π/6 येतो आहे हा सुद्धा 0 पेक्षा मोठा आहे आणि 2π पेक्षा लहान आहे. म्हणजे हे काय झाले आपले प्रिन्सिपल सोल्युशन. बरोबर. हे दोघी काय झाले प्रिन्सिपल सोल्युशन. देअरफॉर प्रिन्सिपल सोल्युशन इज पहिलं थिटा इक्वल टू आलं π/6 आणि दुसरं थिटा इक्वल टू आलं 7 π/6. ठीक आहे. दुसरं आलं 7 π/6. ठीक आहे. लक्षात येतं आहे काय करायचं आहे पहिलं बघायचं पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे पहिला क्वाड्रंटचं आणि दुसरं प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये दिलेली ट्रिग्नोमेट्रिक कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. ज्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असेल त्या क्वाड्रंटमध्ये जाऊन ते सोल्युशन काढायचं. बघा जसं की आता कॉट π/6चं पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन आलं π/6. आता हा पॉझिटिव्ह आहे थर्ड क्वाड्रंटला. थर्डमध्ये यायचं म्हणजे काय करणार पाय प्लस थिटा करणार. बरोबर आहे. पाय प्लस थिटा मग आपला पहिला थिटा होता π/6 तो पायमध्ये ॲड केला. ठीक आहे. इथे बघा कॉट थिटा इक्वल टू दिलं 0. एक्झाम्पल नंबर 4 आहे. त्याचं काय येणार कॉट थिटा 0 केव्हा असतो तर हा असतो π/2ला. कॉट थिटा 0 केव्हा असतो π/2ला म्हणजेच कॉट थिटा इक्वल टू 0 म्हणजेच काय कॉट थिटा इक्वल टू कॉट π/2. आणि अजून केव्हा येईल मग हा परत तेच एक्झाम्पल आहे बघा इथे फक्त √3 होता इथे 0 आहे. पॉझिटिव्ह कुठे येईल थर्ड क्वाड्रंटला. पॉझिटिव्ह कुठे येणार थर्डला. मग थर्डमध्ये जाणार म्हणजे काय करणार पाय ॲड करणार कोणामध्ये π/2मध्ये पाय प्लस π/2. बघा काय येत आहे मग येथे कॉट थिटा इक्वल टू सेम ॲज इट इज येईल कॉट थिटा इक्वल टू कॉट π/2 अँड कॉट थिटा इक्वल टू आलं कॉट इथे ॲडिशन बघा पाय प्लस π/2 म्हणजे किती झाले 2 + 3 3π/2. ठीक आहे 3π/2. ठीक आहे. या पद्धतीने म्हणजे बघा आता इथे काय म्हणणार 0 स्ट्रिक्टली लेस दॅन π/2 आणि π/2 स्ट्रिक्टली लेस दॅन 2π आणि इकडे 0 लेस दॅन 3π/2 आणि 3/2 लेस दॅन 3π/2 लेस दॅन 2π. बरोबर. हे सॅटिस्फाय होतं आहे म्हणजेच काय झालं देअरफॉर प्रिन्सिपल सोल्युशन इज पहिलं आलं π/2 थिटा इक्वल टू π/2 आणि दुसरं आलं थिटा इक्वल टू 3π/2. ठीक आहे. इथून कम्पेअर करतोय बघा थिटा इक्वल टू π/2 आणि इथं कॉट थिटा इक्वल टू कॉट 3π/2 आहे म्हणजे थिटा इक्वल टू 3π/2. हे आलं आपले प्रिन्सिपल सोल्युशन. ठीक आहे. आता आपण बघू क्वेश्चन नंबर सेकंड. तिथेही प्रिन्सिपल सोल्युशनच विचारलेले आहे. बघा पुढचं एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशनच काढायचं आहे. प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन साइन थिटा इक्वल टू -1/2. ठीक आहे. आता आपण साइन थिटा हा -1/2 आहे म्हणजेच काय साइन थिटा इक्वल टू मायनस ॲज इट इज ठेवला आणि 1/2 केव्हा असतो तर 30ला म्हणजे π/6ला. बरोबर आहे. मायनस ॲज इट इज ठेवलं आणि 1/2 केव्हा असतो तर π/6ला म्हणजे साइन थिटा इक्वल टू मायनस साइन π/6. ओके. साइन थिटा इक्वल टू -1/2 म्हणजेच काय साइन थिटा इक्वल टू मायनस साइन π/6. आता काय करायचं मायनस पाहिजे काय पाहिजे मायनस. तर साइन मायनस कुठे आहे थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटला. बरोबर. साइन मायनस कुठे आहे थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटला. फर्स्ट आणि सेकंडला साइन पॉझिटिव्ह आहे
मग आपल्याला जायचं आहे थर्ड क्वाड्रंटला, म्हणजेच काय करावं लागेल, थर्ड क्वाड्रंटला जायचं म्हणजे पाय प्लस करावं लागेल, बरोबर. पायमध्ये थिटा ॲड करावा लागेल. थिटा किती आला आपला π/6, ठीक आहे. हे आलो आपण थर्ड क्वाड्रंटला, ठीक आहे. आणि आता परत दुसरा काय करावं लागेल, दुसरा मायनस कुठे, एक मायनस थर्डला आहे आणि दुसरा मायनस फोर्थला आहे, बरोबर. साईन मायनस कुठे कुठे, थर्डला आणि फोर्थला. थर्डला यायचं म्हणजे पायमध्ये ॲड करायचं. हे बघा आपलं तेच ते चालू आहे परत. हा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, ठीक आहे. साईन फर्स्ट आणि सेकंडमध्ये पॉझिटिव्ह आहे, थर्डमध्ये म्हणजे इथे पाय आहे, बरोबर आहे. इथं 2π किंवा 0 म्हणा, ठीक आहे. थर्डमध्ये यायचं म्हणजे पायमध्ये ॲड करावं लागेल. मग आपण पायमध्ये ॲड केला π/6, बरोबर ना. साईन थिटा 1/2 केव्हा असतो तो π/6ला, म्हणून आपण π/6 ॲड केला. आता परत मायनसच पाहिजे कुठे, फोर्थ क्वाड्रंटला. मग फोर्थमध्ये येणार म्हणजे काय, 2πमधून वजा करा. काय करा, 2πमधून वजा करा म्हणजे परत कुठे आलो, 4मध्ये. म्हणजे इथे काय येईल, हा मायनस ॲज इट इज साईन, ठीक आहे, 2π आणि मायनस किती करणार, π/6, मायनस π/6, ठीक आहे. बघा मग इथे काय आलं, साईन थिटा इक्वल टू मायनस साईन पाय प्लस π/6 म्हणजे किती झाले, 7π/6, 7π/6. आणि इथे काय येईल, साईन थिटा इक्वल टू मायनस साईन, बघा हे सबट्रॅक्शन किती होते, 6 × 2 म्हणजे 12, 12π मायनस π म्हणजे 11π/6, 11π/6, ठीक आहे. म्हणजे आपलं प्रिन्सिपल सोल्युशन काय आलं बघा, पहिलं आलं 7π/6 आणि दुसरं आलं 11π/6, ठीक आहे. म्हणजे आपलं बघा इथे आपण म्हणणार देअरफॉर 0 लेस दॅन 7π/6 लेस दॅन 2π, आणि इकडे म्हणणार अँड 0 लेस दॅन 11π/6 अपॉन लेस दॅन 2π, ठीक आहे. म्हणजेच काय झालं, प्रिन्सिपल सोल्युशन. देअरफॉर प्रिन्सिपल सोल्युशन इज थिटा इक्वल टू, पहिलं आलं 7π/6 आणि दुसरं आलं 11π/6, ओके. साईन थिटा इक्वल टू -1/2चं पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन आलं 7π/6 आणि दुसरं आलं 11π/6, ठीक आहे. आता पुढचं बघू. बघा नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला, टॅन थिटा इक्वल टू -1 सेकंड, टॅन थिटा इक्वल टू -1, ठीक आहे. आता बघा टॅन हा मायनस सोडून द्या, टॅन 1 केव्हा असतो, तो 45ला, मायनस ॲज इट इज 1साठी काय टाकणार आपण, 45 म्हणजेच π/4, बरोबर आहे. टॅन थिटा इक्वल टू काय आलं, मायनस टॅन π/4. टॅन 1 केव्हा असतो, तर π/4ला आपण मायनस साईन ॲज इट इज ठेवलं, ठीक आहे. आता बघा म्हणजे आपण काय म्हणणार, π/4 आणि अजून केव्हा येईल, ठीक आहे, अजून केव्हा येईल, ठीक आहे. आता मायनस कुठे कुठे असतो, तो मायनस टॅन हा सेकंड आणि फोर्थमध्ये मायनस असतो, कुठे कुठे, सेकंड आणि फोर्थमध्ये. मग सेकंडमध्ये जायचं म्हणजे काय करणार, सेकंडमध्ये जायचं म्हणजे काय करणार, तर पायमधून मायनस करणार, बरोबर. पाय मायनस π/4, बरोबर ना. हा बघा पुसून टाकलं वाटतं मी, इथे काढतो. हा आपला सेकंड क्वार्टर, सेकंडमध्ये येणार म्हणजे काय, इथे पाय आहे, या पायमधून अँगल मायनस करणार, ठीक आहे. म्हणजे आपण बघा जो अँगल आला π/4 तो पायमधून वजा केला, मायनस केला π/4. आणि अजून निगेटिव्ह कुठे आहे टॅन, तर फोर्थमध्ये. मग फोर्थमध्ये येण्यासाठी कुठून मायनस करावं लागेल, 2πमधून. हा 2π म्हणजे 0, 2πमधून मायनस केला, ठीक आहे. म्हणजेच काय आलं, टॅन थिटा इक्वल टू मायनस टॅन 2π मायनस थिटा किती आला आपला, π/4, मायनस π/4, ओके, मायनस π/4. बघा बरं काय येतं आहे आता, पाय मायनस π/4 म्हणजे क्रॉस प्रॉडक्ट केला, 4 × π 4π मायनस π, 4π मायनस π म्हणजे उरले 3π अपॉन 4, ठीक आहे.
टॅन थिटा इक्वल टू मायनस टॅन 3 पाय बाय 4 अँड इकडे बघा काय उरलं, टॅन थिटा इक्वल टू मायनस टॅन क्रॉस प्रोडक्ट केला 4 × 2 8, 8 पाय मायनस पाय म्हणजे 7 पाय बाय 4. ठीक आहे. बघा मग आपलं प्रिन्सिपल सोल्युशन काय आलं, पहिलं बघा 0 लेस दॅन 3 पाय बाय 4 लेस दॅन 2 पाय आहे आणि इकडे सुद्धा 0 लेस दॅन 7 पाय बाय 4 लेस दॅन 2 पाय आहे. ठीक आहे. दोघेही 0 to 2 पायच्या मध्ये येत आहे म्हणजे आपलं प्रिन्सिपल सोल्युशन आलं. प्रिन्सिपल सोल्युशन इज थीटा इक्वल टू 3 पाय बाय 4 अँड थीटा इक्वल टू 7 पाय बाय 4. ठीक आहे. या पद्धतीने आपले प्रिन्सिपल सोल्युशन इथे आलेले आहे. ठीक आहे. आता बघू थर्ड एक्झाम्पल. बघा पुढचं दिलं आहे √3 कोसेक थिटा प्लस 2 इक्वल टू 0. याचा काढायचा आहे आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन. मग आपण काय करू, कोसेक थिटासाठी सॉल्व करू. म्हणजे हा 2 जो आहे तो प्रथम इकडे राईट साईडला येताना मायनस होईल, बरोबर आहे. √3 कोसेक थिटा इक्वल टू होणार -2 आणि √3 इथे इंटू आहे, राईट साईडला येताना काय होणार अपॉन. कोसेक थिटा इक्वल टू -2 अपॉन √3. म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आहे कोणाचं, कोसेक थिटा इक्वल टू -2 अपॉन √3चं. ठीक आहे. मग आता कोसेक जो आहे तो 2 अपॉन √3 केव्हा आहे, कोसेक हा √3 अपॉन 2 केव्हा आहे तर तो आहे पाय बाय 3ला. ठीक आहे. तो आहे पाय बाय 3ला, बरोबर आहे. म्हणजे आता आपलं कोसेक थिटा इक्वल टू आलं मायनस कोसेक्स पाय बाय 3. ओके. आता आपण बघा काय करणार, देअरफॉर कोसेक थिटा इक्वल टू, आता कोसेक मायनस कुठे आहे, कोसेक मायनस कुठे आहे बघा, तो फर्स्टला पॉझिटिव्ह आहे आणि सेकंडला पॉझिटिव्ह आहे. म्हणजे मायनस कुठे आला, थर्डला आणि फोर्थला. मग थर्डला यायचं म्हणजे काय करायचं, पाय प्लस थिटा करायचा, बरोबर आहे. पाय प्लस थिटाची व्हॅल्यू आली आपली पाय बाय 3, पाय बाय 3. आणि फोर्थला यायचं म्हणजे काय करणार, कोसेक इक्वल टू मायनस कोसेक, फोर्थला येणार म्हणजे 2 पायमधून मायनस करणार, 2 पाय मायनस पाय बाय 3. ओके. बघा आपल्याला कोसेक थिटाची व्हॅल्यू दिली आहे -2 अपॉन √3 आणि 2 अपॉन √3 म्हणजेच कोण, पाय बाय 3. पण कोसेक मायनस पाहिजे तर मायनस कुठे आहे, तो थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटला. ठीक आहे. थर्ड क्वाड्रंटला येणार म्हणजे काय करणार, पायमध्ये पाय बाय 3 ॲड करणार आणि फोर्थमध्ये येणार म्हणजे 2 पायमधून मायनस पाय बाय 3 आपण सबस्ट्रॅक्ट करणार. ठीक आहे. बघा मग देअरफॉर कोसेक थिटा इक्वल टू मायनस कोसेक पाय प्लस पाय बाय 3ची व्हॅल्यू किती, ॲडिशन किती येते बघा, पाय प्लस पाय बाय 3 म्हणजे 3 पाय प्लस 4 म्हणजे 4 पाय बाय 3, 4 पाय बाय 3. आणि कोसेक थिटा इक्वल टू मायनस कोसेक, बघा इथे एक सबस्ट्रॅक्ट करायची, 3 × 2 पाय 6 पाय, क्रॉस प्रॉडक्ट करतो आहे आपण, 6 पाय मायनस पाय म्हणजे 5 पाय अपॉन 3. ठीक आहे. बघा म्हणजेच काय झालं, देअरफॉर थिटा जो आहे लेस दॅन 0 हा लेस दॅन आहे 4 पाय बाय 3 आणि 4 पाय बाय 3 लेस दॅन आहे 2 पाय. ठीक आहे. इकडे बघा अँड 0 जो आहे तो लेस आहे 5 पाय बाय 3 पेक्षा आणि हा 5 बाय 3 लेस आहे 2 पायपेक्षा. बघा दोघी कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. 0 to 2 पायच्या मध्ये आपलं सोल्युशन येतं आहे. जे आपण 4 पाय बाय 3 काढलं आणि 5 पाय बाय 3 काढलं, हे बिटवीन काय आहे 0 to 2 पाय. म्हणजे आपलं प्रिन्सिपल सोल्युशन काय आलं, देअरफॉर प्रिन्सिपल सोल्युशन इज, देअरफॉर प्रिन्सिपल सोल्युशन इज थीटा इक्वल टू 4 पाय बाय 3 अँड थीटा इक्वल टू 5 पाय बाय 3.
थिटा इक्वल टू 5π/3. या पद्धतीने बघा आपण प्रिन्सिपल सोल्युशन काढलेले आहे. आता नेक्स्ट बघणार आहोत आपण जनरल सोल्युशन कसं काढायचं. बघा नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे, क्वेश्चन नंबर 3. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. आणि क्वेश्चन पहिला एक्झाम्पल पहिलं म्हटलं आहे साइन थिटा इक्वल टू 1/2. ठीक आहे. आता साइन थिटा 1/2 केव्हा असतो, साइन थिटा 1/2 केव्हा असतो, तर तो असतो π/3ला. म्हणजे साइन थिटा इक्वल टू आलं साइन π/3. ठीक आहे. आता आपल्याला फाइंड करायचं आहे जनरल सोल्युशन. आपल्याला काय माहिती आहे, वी हॅव इफ साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा. जर साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा असेल देन काय, थिटा इक्वल्स टू n पाय प्लस -1/n अल्फा. ठीक आहे. हे आहे आपलं जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला. कोणासाठी, साइन थिटा इक्वल टू साइन अल्फासाठी. ठीक आहे. मग बघा आपण साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा म्हणजे आपला अल्फा काय आला π/3. ठीक आहे. देअरफॉर रिक्वायर्ड जनरल सोल्युशन इज थिटा इक्वल टू n पाय प्लस -1/n. अल्फाची किंमत आली π/3. झालं. एवढं सिंपल आहे. बघा काय करायचं, दिलेलं ट्रिग्नोमेट्रिक जे इक्वेशन आहे त्याच्यासाठी ह्या 1/2 असेल किंवा कुठलाही कॉन्स्टंट असेल त्याच्यासाठी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन लिहून घ्यायचं. ठीक आहे. ते आलं साइन π/3. मग आपण आत्ताच फॉर्म्युले बघितले बरोबर आहे, ते फॉर्म्युले वापरायचे. आता साइन थिटा इक्वल टू साइन अल्फासाठी जनरल सोल्युशन काय होतं, तर ते होतं थिटा इक्वल टू n पाय प्लस -1/α. मग इथे फक्त कोणाची व्हॅल्यू पुट केली, अल्फाची. हे बघा हे कम्पेअर केलं, साइन थिटा साइन π/3 म्हणजे साइन अल्फा म्हणजेच अल्फा इक्वल टू π/3. म्हणजे आपलं जनरल सोल्युशन काय आलं, थिटा इक्वल टू n पाय प्लस -1/n π/3. या पद्धतीने. बघा सेकंड बघू. आता सेकंड दिलं आहे कॉट थिटा इक्वल टू √3/2. कॉट थिटा इक्वल टू √3/2. आता कॉट थिटा √3/2 जो केव्हा असतो, कॉट थिटा √3/2 केव्हा असतो, तर हा असतो π/6ला. केव्हा असतो, π/6ला. म्हणजे इथे काय आलं, कॉट π/6. मग आता कॉट π/6चं जनरल सोल्युशन कसं घ्यायचं. बघा कॉट इथं ॲक्च्युली एक्झाम्पल कॉस आहे, माझ्याकडून मिस्टेक झाली. इथं कॉस थिटा इक्वल टू √3/2 पाहिजे होता. ठीक आहे. माझ्याकडून कॉट लिहिला गेला, इथे काय पाहिजे होता, कॉस थिटा √3/2. तर कॉस थिटा √3/2 केव्हा असतो, तर π/6ला. केव्हा असतो, π/6ला. म्हणजे बघा आता कॉसचं जनरल सोल्युशन आपण बघितलं आहे. काय कॉसचं जनरल सोल्युशन, वी हॅव इफ कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा. जर कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा असेल देन थिटा इक्वल टू होता 2n पाय प्लस मायनस अल्फा. 2n पाय प्लस मायनस अल्फा. देअरफॉर रिक्वायर्ड जनरल सोल्युशन काय आलं, रिक्वायर्ड जनरल सोल्युशन इज थिटा इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फाची किंमत बघा इथून कंपेअर करायची. कॉस थिटा कॉस π/6 इक्वल टू कॉस अल्फा म्हणजेच अल्फा आला π/6. हे आलं तुमचं जनरल सोल्युशन. कोणासाठी, कॉस थिटा इक्वल टू √3/2 साठी. ठीक आहे. पण फॉर्म्युले लक्षात घ्या फक्त, जे आपण ऑलरेडी बघितले. साइन थिटासाठी हा फॉर्म्युला जनरल सोल्युशनचा, कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फासाठी हा फॉर्म्युला. ठीक आहे. आता इथे प्रत्येकासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे, काय, इथेही n बिलॉंग्स टू झेड आहे ती लिहावं लागेल
आणि इथे पण एन बिलॉंग्स टू काय आहे झेड. इथे म्हणणार एन बिलॉंग्स टू झेड. ठीक आहे, या पद्धतीने एन बिलॉंग्स टू झेड आणि इथे म्हणणार एन बिलॉंग्स टू झेड. ठीक आहे, एन हा कुठला पाहिजे इंटिजरमधला. ठीक आहे, आता बघू क्वेश्चन एक्झाम्पल नंबर 3. बघा आपल्याला पुढचं एक्झाम्पल दिलं आहे टॅन थिटा इक्वल टू 1/√3. मग टॅन थिटा हा 1/√3 केव्हा असतो तर हा असतो π/6ला. किंवा असतो π/6ला. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे आपल्याला वी हॅव इफ टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फा. जर टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फा असेल तर थिटा इक्वल टू. ठीक आहे, आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा. टॅन हा पॉझिटिव्ह कुठे कुठे असतो. पॉझिटिव्ह कुठे असतो तर पहिल्या आणि थर्ड क्वाड्रंटला. म्हणजे पहिल्या क्वाड्रंटमध्ये यायचं म्हणजे काय करायचं इथे पाहिजे एन पाय. ठीक आहे, आणि थर्डमध्ये जायचं म्हणजेच काय एन पाय. आता फर्स्टमध्ये यायचं म्हणजे ॲड करायचं आणि थर्डमध्ये जायचं म्हणजे काय ॲडच करायचं. म्हणजे कसं बघा. ठीक आहे, समजा आपण यांची व्हॅल्यू टाकली 0 पाय. फर्स्टमध्ये यायचं आहे म्हणजे ॲड करायचं. ठीक आहे, समजा यांची व्हॅल्यू टाकली तर इथं आहे आपला पाय 1 पाय. इथे यायचं आहे म्हणजे पण काय करायचं ॲड करायचं. इथे लक्षात फर्स्टमध्ये जायला सुद्धा 0 पायमध्ये ॲडच केलं आणि थर्डमध्ये येण्यासाठी सुद्धा 1 पायमध्ये काय केलं ॲडच केलं. म्हणजे आपलं जनरल सोल्युशन काय आलं एन पाय प्लस अल्फा. ओके, मग आता इथे अजून काय म्हणणार एन बिलॉंग्स टू झेड. एन बिलॉंग्स टू झेड म्हणजे जनरल सोल्युशन काय आलं देअरफॉर जनरल सोल्युशन इज थिटा इक्वल टू एन पाय प्लस अल्फाची किंमत π/6. अल्फाची किंमत π/6. या पद्धतीने आलं आपलं जनरल सोल्युशन. आधी इथे म्हणणार एन बिलॉंग्स टू झेड. ठीक आहे, आता पुढचं एक्झाम्पल बघा. पुढचं एक्झाम्पल म्हटलं आहे कॉट थिटा इक्वल टू 0. आता आपण कॉट थिटाचा फॉर्म्युला बघितलेला नाही आहे. बरोबर आहे, कॉट थिटाचा फॉर्म्युला बघितलेला नाही आहे पण आपण टॅन थिटाचा बघितला आहे. ठीक आहे, मग आपण दिलेल्या कॉट थिटाला टॅन थिटामध्ये कन्वर्ट केलं. कॉट थिटा म्हणजे काय किंवा आपण टॅन थिटा. ठीक आहे, मग आपण कॉटला जर टॅन केलं तर इथं 0ला काय करणार 1/0. बरोबर ना, 1/0 म्हणजेच काय आलं ते इन्फिनिटी आलं. काय आलं इन्फिनिटी. बघा मग आता टॅन थिटा इन्फिनिटी केव्हा असतो म्हणजे आपला आला टॅन थिटा इक्वल टू इन्फिनिटी. आणि टॅन थिटा इन्फिनिटी केव्हा असतो तर तो असतो π/2ला. कधी असतो π/2ला. ओके, टॅन थिटा इन्फिनिटी असतो π/2ला. म्हणजे आपला फॉर्म्युला कोणता आला बघा. फॉर्म्युला आला टॅनचा सेम फॉर्म्युला आला. ठीक आहे, इफ टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फा देन थिटा इक्वल टू काय असतं जनरल सोल्युशन एन पाय प्लस अल्फा. एन पाय प्लस अल्फा आणि एन बिलॉंग्स टू झेड. देअरफॉर रिक्वायर्ड जनरल सोल्युशन, याला शॉर्ट फॉर्म GS पण आहे. हां, रिक्वायर्ड जनरल सोल्युशन इज थिटा इक्वल टू एन पाय प्लस अल्फाची किंमत काय आली π/2 आणि एन बिलॉंग्स टू झेड. एन बिलॉंग्स टू झेड या पद्धतीने. ओके, हे लक्षात घ्या. फक्त कॉट थिटाचा आपल्याकडे जनरल फॉर्म्युला आपण लिहिलेला नाही आहे. थोडक्यात आपण काय केलं लिहिलेलं नाही आहे. ठीक आहे, मग कॉट थिटा इक्वल टू 0. मग आपण कॉटला कन्वर्ज केलं कशामध्ये टॅन थिटा. ठीक आहे, कॉटला कन्वर्ज केलं 1/tan थिटा म्हणजे 0 काय आला 1/0. जसं की आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा कॉट थिटा इक्वल टू 1/tan थिटा. ठीक आहे, आणि ही व्हॅल्यू काय दिली आपल्याला कॉन थिटाची 0 व्हॅल्यू दिली. ठीक आहे, मग आता आपण काय करणार टॅनला वरती घेणार. टॅनला काय केलं वरती घेतलं आणि जो 1 होता तो काय घेतला खाली.
म्हणजे इथे पण इथे आपणला 1 असतो, हा 1 गेला वरती आणि 0 आला आपण खाली, आणि 1 अपॉन 0 म्हणजेच काय इन्फिनिटी. बघा हे आलं टॅन थिटा इक्वल टू इन्फिनिटी. आणि टॅन थिटा इन्फिनिटी केव्हा असतो तर π/2ला. आणि मग आपल्याला जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला माहितीच होता, थिटा इक्वल टू n पाय प्लस अल्फा, n बिलॉंग्स टू झेड, अल्फा बदल टाकला आपण π/2. ठीक आहे, आजच्यासाठी इथेच थांबूया, बाकीचं बघू नेक्स्ट लेक्चरला.